जाडसरच काढलेला आहे. म्हणजे ह्याच्यातली मसूर डाळ आहे ना ती थोडीशी बारीक व्हायला थोडा प्रॉब्लेम येतो. त्यात तुम्ही काय करू शकता ना की मसूर डाळ तुम्ही वेगळी जरी भिजत घातली ना तरी चालेल. तर अशा पद्धतीने झालेलं आहे. पण याच्यात खाऊ शकते मसूर डाळ. थोडीशी उडीद डाळ पण भिजत घातली. याची पण मला वडी बनवायची. आता ही काढून घेऊया. आणि जास्त भांड्याने बनवतात. आता याच्यात मी सगळ्या डाळीच्या भिजत घातलेल्या होत्या त्याच्यातच मी आता हे उडदाचं काढून ठेवते. आता दोन्ही डाळी आपल्या काढून झालेल्या आहेत. त्या डाळीमध्ये ना मी बारीक केलेली मेथी पण टाकते आणि आता मला लसूण थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. काढून घेते. जायची वडे बनवणार त्याच्यामध्ये काय काय म्हणजे सुके मसाले आणि काय घालणार आहे ते पाहू. लसण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, इथे मी 4 चमचे या चमच्याने घातलेले आहेत. जिरे पावडर, ओवा, हातावर चोळून असं घालायचं. लाल तिखट, जर तुम्हाला पाहिजे तिखट तेवढं घालायचं तर तुम्ही याच्यात 5 चमचे घालते. हळद, 1 चमचा हळद घालते. पहिले तरी बारीक करून घेतलेली थोडीशी लसण, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा घातलेली पावडर, हळद अर्धा चमचा घातली, लाल तिखट थोडासा घालते आणि कोथिंबीर घेऊया. सर्व मसाले डाळीमध्ये प्रॉपर मिक्स होतात. आता याच्यात अर्धा बॅटर आहे ते काढून घेणार आणि अर्ध्यामध्ये मिक्स करणार. तर अशा पद्धतीने ना आपले हे 3 पण बॅटर तयार झालेले आहेत. आमच्या गॅलरीमध्ये ना काय होतं म्हणजे 12 वाजेपर्यंत झोन राहतं. त्याच्यामुळे या सगळ्या कामांचे असे दुसरे कामं बाजूला सोडून सुद्धा करावं लागते आणि हे पहिले करून घ्यावं लागतं. तर पहिले तर आता मी हे वाळवून घालते. एक कपडा धुवून झालेला आहे मी सकाळी. काय करतो बाळा? काय करतो? हो हो तांदूळ ठेवतो. होय पापडी ठेवतो. हो ठेवतो का? पापडी ठेवतो. हो एवढं मोठं काम केलं तू. हो हुशार झालंय बाळ. आता परत ठेवणार. परत ठेवणार.
अशा पद्धतीने सगळे मी वडे बनवलेले आहे. आता हे ना हे मिक्स डाळीमध्ये मेथी टाकलेली आहे आणि हे मिक्स डाळीचे फक्त कोथिंबीर घालून केलेले आणि हे उडीद डाळीचे. आता ऊन तर बऱ्यापैकी केलेलं आहे, इथं ऊन नाहीये पण आता बघूया कसे होत आहेत विदाऊट उन्हाचे.